प्रत्येक घरामध्ये तेल आणि दिवा दिला. सांगितलं महादेवाचं मंदिर असो, पांडुरंगाचं असो, देवीचं असो, दिवे जाळा, तेल मी देतो. म्हणून मंदिरात तेल द्या. काय द्या? तूप द्या, तेल द्या आणि दिवा अखंड जळू द्या. असं सांगितलं जातं की तुपाचा दिवा काय देतो, तिळाचा दिवा काय देतो, सरसो म्हणजे मोहरीचा दिवा काय देतो. हे 3 दिवे आहे. तीळ आहे, सरसो आहे, आणखीन आणि म्हणून बाबांनो हे एक 40 दिवस जर आपण तिळाचा दिवा आपल्या घरात लावला तर त्याची अनुभूती काय येते, तुपाचा दिवा लावला तर काय अनुभूती येते. आता ते गोष्टी जाऊ दे आपल्याकडे. फक्त एवढं आहे, त्या वर्षामध्ये त्याच्याकडनं पूर्ण आयुष्यात दिवे जाळल्या गेल्यामुळं 3रा जन्म तो काशीमध्ये जन्म घेतो आणि भगवान शंकरापुढं जाऊन तपश्चर्या करतो. एवढी तपश्चर्या करतो की भगवान शंकर स्वतः पार्वतीसह प्रगट होतात.